नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरिपाठ व त्याचा अर्थ सांगणार आहे। जर आपल्यापैकी कोण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे तुमच्या मोबाईलवरती नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील व ते तुम्ही पाहू शकताल, ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये जय जय रामकृष्ण हरी असू द्या। ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पैल पारू ज्ञानदेव, ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्य वेता ज्ञानदेव, ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निर्धारी ज्ञानदेव, सेना म्हणे माझे ज्ञानदेव निधान दावली निजुकून ज्ञानदेव। श्री ज्ञानेश्वर महाराज कृत्य हरिपाठ। देवाची येतारी उबाचन भरी तेने मुक्तिचारी साधिल्या, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, आसोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी ब्रह्मा सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कोना द्वारकेचा राणा पांडवा घरी। अभंगाचा भावार्थ आहे, देवाच्या दारात उभे राहून मुखाने तुम्ही सतत हरी हरी म्हणा, संसारात राहून नामाचा उच्चार जिवेला वेग देऊन करा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यासांचे प्रमाण देऊन सांगतात की तुम्हाला चारी मुक्ती साध्य होतील, अगणित पुण्याची प्राप्ती होईल, वेदशास्त्रे हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील व द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राबले, त्याप्रमाणे परमात्मा तुमच्या घरी तुमचा योगक्षेम वाहण्यासाठी सदैव वास करील। चहुवेदी जान षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, मंतुनी नवनीता तैसे घे अनंता, वायावर्त्य कथा सांडी मार्गू, एक हारी आत्मा जीव शिव समा, वायाम तू दुर्गम्मा न घाली मन, ज्ञानदेव पाठ हारी हा वैकुंठ, भरला घनदाट हारी दिसे। अभंगाचा भावार्थ आहे, ज्या हरीचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात, जो हरी षटशास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे व ज्या हरीचे 18 पुराणे गुणगान करतात, त्या हरीला ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे प्राप्त करून घे व बाकीच्या सर्व गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर। एक हरीच आत्मा आहे व जीव शिव रूपाने तोच आहे, हे जरी तत्वत खरे असले तरी या दुर्गम अवघड विषयात तू विनाकारण मन घालू नको। ज्ञानदेव म्हणतात, हरिपाठाने मला सर्वत्र हरीच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे। त्रिगुण आसार निर्गुण ही सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही जा आकार, चेतुनी चराचर त्यासी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय। अभंगाचा भावार्थ आहे, त्रिगुणात्मक प्रकृतीवतीने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे, किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रह्म हेच सार आहे वगैरे गोष्टीबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस, कारण सारासार विचार करूनच संतांनी तुला हरिपाठाचा हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे। सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो, म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रह्म हे अगुण गुणातीत आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे वगैरे विषयात हरिनाम न घेता
मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल. म्हणून जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते त्या तत्वाचे हरीचे भजन कर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर तू हरीचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी अशी उन्मन्य स्थिती प्राप्त होते. ती स्थिती या जन्मातच तुला हरी नामस्मरणाने प्राप्त होईल. भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळेवन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत शिनसी वाया सायासी करीसी प्रपंच दीननेशी हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाची. अभंगाचा भावार्थ आहे भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असे वाटत असेल तर ती अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखीच व्यर्थ आहे. मग देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मला कशी मुक्ती मिळेल असा प्रश्न जर तुझ्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. व्यर्थशीन न करता तू प्रथम निवांत शांत हो व श्रद्धेने अखंड हरी नामस्मरण कर. त्यानेच हरी प्रसन्न होऊन तुला मुक्तीचा प्रसाद मिळेल. रात्र दिवस तू प्रपंचासाठी राबतोस पण हरीचे भजन करण्यात मात्र आळस करतोस. ते का बरे? ज्ञानदेव सांगतात तुला जर या प्रपंचाचे धरणे सुटावे असे वाटत असेल तर तू त्याला सोपा उपाय म्हणजे हरीच्या नामाचा अखंड जप करणे हाच होय. योग यागविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. भावेविन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळी. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दुष्टांतांची मात साधूची संगती तरणोपाय. अभंगाचा भावार्थ आहे योग याग विधी या साधनांनी आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत नाही. उलट विनाकारण उपाधी आणि दंभ मात्र पदरात पडतात. भावाशिवाय देव अकळत नाही हे निसंशय. त्याचप्रमाणे गुरुकृपेशिवाय आत्मानुभव कसा प्राप्त होईल. तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही. त्याचप्रमाणे आपले गुह्य किंवा निजगुण दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल. ज्ञानदेव सांगतात की वर दिलेल्या दृष्टांतात ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरे संभवत नाही त्याप्रमाणे साधूच्या संगतीशिवाय साधकाला तरणोपाय नाही. साधुबोध झाला निरोनिय ठेला ठाईच मुराला अनुभवी. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली कैची. मोक्षरेखी आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हारी भक्त. ज्ञानदेव गोडी संगती सजनी हारी दिसे जनी आत्मतत्वी. अभंगाचा भावार्थ आहे साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून मुरतो म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात मरून उरतो. ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्निरूप होतो व नंतर तो अग्निही नाहीसा होऊन त्या ठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकाच्या जीवभावाचे ब्राह्मभावात रूपांतर होते. शेवटी तो ब्राह्मभाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते. जो साधूच्या अंकित आहे त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या सत्संगतीची गोडी लागली
त्यालाच हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाहीच्यासी भक्ती ते पतित भक्त हरिसी न भजत दैवहत. अनंत बाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हारी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. अभंगाचा भावार्थ आहे स्वरूपाची विस्मृती होणे, देवाचा विसर पडणे म्हणजेच पर्वता एवढे पातक करणे होय. अभक्तांना जे हे पातक वज्रप होते, ज्यांना हरीची भक्ती नाही, जे हरीला भजत नाहीत ते खरोखरच पतित व दैवहत होत. वाचेने हरिनाम घेण्याऐवजी जे विनाकारण वाचाळता करतात व मनाला येईल ते बरळतात, त्यांना हरी दयाळू असला तरी कसा पावेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आत्मा हाच जीवाचे खरे निदान असून तो एक सर्वत्र भरून राहिला आहे. हे संत वचन हा त्यांचा सिद्धांत प्रमाण मानून तू ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण कर. संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन दैत्याचे बंधन न बाधीचे. नामामृत गोडी वैष्णवाला दली योगी या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता. ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. अभंगाचा भावार्थ आहे संतांच्या संगतीत मनोमार्गाला उलट गती देणे हा श्रीपतीला प्राप्त करून घेण्याचा पंतराज आहे. जो रामजप शिवाचा आत्मा आहे, प्राण आहे, आवडता आहे, तो नामजप हा जीवाचा भाव म्हणजे स्वभाव म्हणजे स्वधर्म आहे. असे हे एक तत्व आहे. या नामाची साधना उपासना जे करतात त्यांना दैत्याचे बंधन बाधत नाही. अशा नामधारकांना वैष्णवांना जे नामामृत सहज प्राप्त होते ते नामामृत योग्यांना महान कष्ट करून मिळणाऱ्या जीवनकलेपेक्षा श्रेष्ठ असते. ज्या नामोपचाराने नामामृत प्राप्त होते तो नामोपचार प्रल्हादाच्या अंतकरणात नारदाच्या कृपेने बिंबला व उद्धवला तो कृष्ण कृपेने प्राप्त झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या नामाने परमसिद्धी प्राप्त होते ते नाम जरी सुलभ असले तरी त्याचे महात्म्य जाणणारा विरळ असल्यामुळे ते सर्वत्र दुर्लभ झाले आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपचोनी करंटा नेने अदत्य वाटा रामकृष्ण पैटा कैसा होय. दैत्याची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव मने सगुण ही ध्यान नाम पाटी प्रमौन प्रपंचाची. अभंगाचा भावार्थ आहे भगवन नामाच्या जपाव्यतिरिक्त इतर सर्व जप व्यर्थ होत. त्याचप्रमाणे ज्यांचे भगवन चरणी प्रेम नाही त्यांचे ज्ञानसुद्धा व्यर्थच आहे. भगवन नाम ही अदत्याची वाट आहे. जन्माला येऊन ज्याने ही वाट जाणून घेतली नाही तो खरोखरच हतभागी होय. अशा करंट्याला भगवंताचे चरण कसे प्राप्त होतील. गुरुकृपेने मिळणाऱ्या ज्ञानाविना दैत्याचा निराश होत नाही. असा दैत्याचा निराश ज्या साधकाच्या ठिकाणी झाला नाही त्याला नामस्कीर्तन करण्याचे भाग्य कसे प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवन नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे. अशा नामाच्या पाठाने प्रपंच विरून जाऊन साधकाच्या ज्ञानात केवळ परब्रह्माचेच भान स्फुरू लागते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उत्तरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याची कुळ शुद्ध. अभंगाचा भावार्थ आहे, ज्याचे भगवू नामाचे ठिकाणी चित्त नाही, लक्ष नाही, प्रेम नाही, त्याने त्रिवेणी संगमादी नाना तीर्थयात्रा जरी केल्या तरी त्या व्यर्थ होत. नामाला जो इन्मुख आहे, नामाची ज्याला आवड नाही, तो पापी आहे असे कुशाल समजावे. अशा पापी मनुष्याला तारावयास हरीशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही. तीनही लोक उतरून नेण्याचे सामर्थ्य नामात आहे, असे पुराण प्रसिद्ध वाल्मिक ऋषीचे स्पष्ट वचन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो हरिनामाचा निरंतर जप करतो त्याच्या कुळाची परंपरा शुद्ध होते. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी चन मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र हा आगात, पळेभूत बाधा भेनियाचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवी अर्थ उपनिषिदा. अभंगाचा भावार्थ आहे, ज्याप्रमाणे गवताच्या गंजीला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते, त्याप्रमाणे पापाच्या राशीला जर हरिनामाचा स्पर्श झाला तर सर्व पापे नामात जळून भस्म होतात. हरिनाम हा महामंत्र आहे व त्याची शक्ती आघात आहे. नामाच्या उच्चाराने जीवाची भूतबाधा नाहीशी होती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरी व त्याचे नाम ही अलौकिक आहेत. अशा हरीच्या स्वरूपाचा व त्याच्या नामाच्या सामर्थ्याचा थांग उपनिषदांना सुद्धा लागत नाही. तीर्थव्रत नेम भाविवीन सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. भावबळे आकळे येरे विनाकळे, करतळी आवळी तैसाहारी. परियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. अभंगाचा भावार्थ आहे, अंतकरणात भगवंताची दृढ निष्ठा भाव नसताना तीर्थक्षेत्राला जाणे, व्रत वैकल्प्य करणे, नाना प्रकारचे नियमधर्म करणे म्हणजे व्यर्थ कष्ट करणे होय. अशाने अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही. करतळावर ठेवलेले आवळेच्या प्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात, त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो. आपल्या अंतकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो. एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा प्राप्त करून घेण्याचा यत्न करणे म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणेच होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे सद्गुरू श्री निवृत्तनाथ यांच्या कृपेने साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्मतत्व नामरूपाने संपूर्ण जगात संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला. समाधी हरीची सममुखे वीन, न साधील जान द्वैत्य बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदिवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. अभंगाचा भावार्थ आहे, जोपर्यंत प्रेम सुखाची प्राप्ती झाली नाही व द्वैत्य बुद्धीवर जाणीव नांदत आहे तोपर्यंत हरीची समाधी साध्य होणार नाही. सकळ सिद्धी भगवंताच्या प्राप्तीत असून बुद्धीच्या सामर्थ्याने हरीची प्राप्ती करून घेणे हेच खरे बुद्धीचे वैभव आहे. जोपर्यंत गोविंदाच्या चरणी मन रमले नाही तोपर्यंत रिद्धी सिद्धी व निधी साधकाला
हितावह न तर नाहीतच, पण उलट अधोगतीला मात्र कारणीभूत होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व काळ हरिचिंतन करणे एवढे प्रभावी आहे की त्यामुळे अत्यंत रम्य जे समाधान ते माझ्या ठिकाणी रमले, माझ्या जीवनात ते स्थिर झाले. नित्य सत्यामीत हरिपाठ जासी, कलिकाळ त्यासी न पाही दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पावीचे उत्तम निजस्थान. अभंगाचा भावार्थ आहे, जो हरीचे नामस्मरण सर्व काळ प्रेमाने व अगणित करील त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धैर्य खुद्द कलिकाळाला सुद्धा नाही, असे हे भगव नाम वाचेने अखंड घेतले असता नामधारकाला अनंत जन्माच्या तपाची पुण्याई प्राप्त होते व त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेली अनंत पापे त्याच्या जीवनातून पळून जातात. शिवाने शंकराने ज्या हरिनाम मंत्राचा जप केला, त्या हरिनामाचा जो जप करील त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नारायण नामाच्या पाठाने जपाने साधकाला त्याच्या उत्तम अशा निज स्वरूपाचा साक्षात्कार होतो. एक नाम हारी दैत्य नाम दूरी, अदत्य कसकुसरी विरळा जाणी. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमवैरी हारी झाला. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो. अभंगाचा भावार्थ आहे, हरिनाम हे एकच साधन असे आहे की त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारे दैत्य नाम म्हणजे दैत्य भाव दूर होतो. भगव नाम ही एक अदत्य कुसरी आहे, अदत्य स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे. ही अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच. नामाने समबुद्धी म्हणजे योग बुद्धी प्राप्त करून घेतली असता हरी सर्वता सारखा भरून राहिलेला आहे असे प्रतीतीला येते. याच्या उलट शमदमांचा आश्रय घेणाऱ्या साधकाला जगरूपाने असणारा हरी वैर्यासारखा भासू लागतो. सूर्यापासून निघणारी हजारो किरणे दिसावयाला भिन्न भिन्न दिसतात, परंतु प्रत्यक्षात एक सूर्यच त्या सर्व किरणांचा प्रकाशक असतो. त्याप्रमाणे निरनिराळ्या देहातून वेगवेगळे जीव जरी विलसत संतांना दिसले तरी या सर्व देहातून एक रामच प्रकट होत असतो. असा अनुभव साधकाला नामाने प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम माझ्या चित्तात चित्रित झाले आहे, ही मागल्या जन्मी मुक्त झाल्याची खूण आहे. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगी. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दशा दिशा आत्माराम. अभंगाचा भावार्थ आहे, रामकृष्ण नाम भगवन नाम वाचने घेण्यास अत्यंत सुलभ असून सुद्धा त्या नामाचा जप करणारी माणसे जगात दुर्लभ झाली आहेत. परंतु जे कोणी अट्टहासाने नामजप करतात व जप करता करता नामात रंगून जातात त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात. हरिपाठाचा हरिनामाचा महिमा एवढा अगाध आहे की त्या नामाचा ध्यास धरणाऱ्या नामधारकाच्या पाठीमागून सिद्धी म्हणजे स्वरूप सिद्धी, बुद्धी म्हणजे समबुद्धी व धर्म म्हणजे स्वधर्म आपोआप आपण होऊन चालून येतात व ते प्रपंचात सत्संगतीत मिळणाऱ्या नामाने निवांत शांत होतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अशा अलौकिक रामकृष्ण भगवनामाचा
ठसा माझ्या चित्तात ठसून गेल्यामुळेच माझ्या चित्ताचे चैतन्य झाले व ते चैतन्यच दाही दिशेला सर्वत्र भरून राहिलेले आहे असे प्रत्यक्ष अनुभवाला आले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तापाचे सामर्थ्य तप्पिन लामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभ्राता सगोत्र आपा चतुर्भुज नर होऊन येठेली ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती. अभंगाचा भावार्थ आहे, जो स्वतः हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती इतरांना सांगतो त्याचा देह पवित्र होय. स्वतः नामस्मरण करणे व त्या नामाचा महिमा जगाला सांगणे हे फार मोठे तप होय. या महातपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतो व देहाचा त्याग केल्यावर चिरकाल वैकुंठात वास करतो. नामधारकाचे माता पिता बंधू सगोत्री व इतर कित्येक लोक त्याच्या पुण्याईने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गूढ पण गम्य असे ज्ञान जे प्राप्त झाले असता जीवाचे रूपात देवात होते, जीवाचे रूपांतर देवात होते, ते ज्ञान मला माझ्या सद्गुरु कृपेने निवृत्तीनाथांच्या प्रसादाने प्राप्त झाले. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुखला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. अभंगाचा भावार्थ आहे, हरिवंश पुराण व हरिनाम कीर्तन हे ज्याला प्रिय आहे किंबहुना हरी प्रेमा वाचून ज्याला काहीच प्रिय का नाही गोड नाही त्या नामधारकाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली व सर्व तीर्थाटन केल्याचे श्रेय मिळाले. जो मनोमार्गाने विषयाच्या अडरानात शिरतो तो सुखाला मुक्तो व जो हरिपाठी स्थिर होतो तो धन्य होतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिनामाची गोडी चित्तात जळून गेल्यामुळे चित्त शुद्ध झाले व भगवत कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड प्रेम निर्माण झाले. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप जपतप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ होय. हरिपाठी गेले ते निवांताची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदिवी मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळगोत्र वर्जिले. अभंगाचा भावार्थ आहे, नारायण नामाचा जप हेच एक सर्व साधनांचे सार आहे. या सिद्धांताला वेद श्रुती व शास्त्र यातील वचन प्रमाण आहे. हरिविन म्हणजे हरिनामाविन केलेली जप तप कर्म व धर्म आदी सर्व साधने म्हणजे व्यर्थ श्रम होय व अंती त्यांचा काहीच उपयोग होत नाही. याच्या उलट जे हरिपाठी गेले हरिनामस्मरणाचा मार्ग ज्यांनी चोखाळला ते कमल कलिकेत शांत झालेल्या ब्रह्मणाप्रमाणे निवांत झाले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनाम मंत्रे सामर्थ्यशाली शास्त्र नामधारकाच्या हाती असल्याने प्रत्यक्ष यमसुद्धा त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. नामस्मरण नामस कीर्तन वैष्णवांची जोडी पापी अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दूजा.
अभंगाचा भावार्थ आहे वैष्णवांची जोडी प्राप्ती लाभ म्हणजे भगवंताचे नामस्कीर्तन. याच्या योगाने त्याची अगणित पापी नाहीशी होतात. अनंत जन्मी तप केल्याने जे पुण्य मिळेत तेच या जन्मी साधकाला नुसते एका नामस्मरणाच्या साधनाने प्राप्त होते. असे असूनसुद्धा हे नामस्मरणाचे साधन सर्व साधन मार्गात अत्यंत सुलभ आहे. योग या क्रिया धर्माधर्म आदी सर्व हरिनामापुढे माया म्हणजे व्यर्थ होत. हरिपाठाच्या हरिनामाच्या दिव्य सामर्थ्यापुढे त्यांचा प्रकाशच पडत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिविन म्हणजे हरिनामाविन दुसऱ्या कुठल्याही साधनावर, मग तो यज्ञ असो की याग असो, कर्म असो की धर्म असो, नेमका नाही, लक्ष नाही. म्हणजे हरिनामा वाचून दुसरी साधने मला पसंत नाहीत. काळवेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाही उत्तरती. रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, जड जीवातारण. हरि एक हरिनामसार जीवा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वच्या वैकुंठ मार्ग सोपा. अभंगाचा भावार्थ आहे नामाचा उच्चार कीर्तन करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. साधकाचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते. म्हणून जड जीवांना तारणारे एक हरिनामच आहे. खरोखरी पाहता सर्व साधनांचे सार हे सारचे हरिनाम त्या नामासाठीच ही जीवा देवाने दिली असून जो त्या जीवेचा उपयोग नामोच्चारासाठीच करतो त्याच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला म्हणूनच आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला. नित्य नेमन मानामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हारी नारायण हारी, भुक्तिमुक्तिचारी घरी त्याच्या. हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसी निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. अभंगाचा भावार्थ आहे ज्याच्या भगव नामावर नेम आहे, प्रेम आहे, लक्ष आहे असा मनुष्य दुर्लभ आहे. अशा नामधारकाजवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे भगवंत सदैव वास करतो. नारायण हरी या नामाचा जे अखंड जप करतात त्याच्या घरी भुक्ती व चारी मुक्ती नांदतात. हरिनामाविन जन्म म्हणजे साक्षात नरकच होय व असा मनुष्य यमाचा पावना होतो. म्हणजे यम त्याला मृत्यूनंतर शिक्षा करण्यासाठी परलोकाला घेऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथा नामाच्या स्वरूपासंबंधी मोठ्या आस्थेने प्रश्न विचारतात व त्या उत्तर मिळते की नाम गगनाहुनी आकाशाहुनी वाढ म्हणजे मोठे आहे. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दाविहारी. तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू आसे. ज्ञानदेवाजीने नामे विनव्यर्थ, रामकृष्ण पंत क्रमिला. अभंगाचा भावार्थ आहे 7 म्हणजे योग मार्गाच्या 7 पायऱ्या चढून समाधी साधणे. 5 म्हणजे पंचाग्री साधनासारख्या तपोमार्ग. 3 म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण या 3 देहाचा निराश करून त्याच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाची सामरस्य घेण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग व दशकांचा मेळा म्हणजे 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून 10 इंद्रियाच्या दमनाचा मार्ग. हे सर्व मार्ग जर यथासांग घडले तर ते हरीची एकतत्वी कळा दाखवितात. म्हणजे एकतत्व जो हरी त्याची आपले एकपण न मोडता
विश्वरूपाने अनेक होण्याची जी कळा किंवा कला म्हणजे लीला, त्या हरीच्या लीलेचा साक्षात्कार वर सांगितलेल्या मार्गाने गेले असता साधकाला होतो. परंतु हे मार्ग अत्यंत कष्टप्रद आहेत. इतकेच नव्हे तर ते यथासांग घडणेही कठीण आहे. नाममार्ग मात्र तसा नाही, कारण साधकाला तेथे काहीच कष्ट नाहीत व शिवाय ते स्वयंभू व सांग असे साधन आहे. म्हणूनच नामाचा मार्ग हा सर्व मार्गापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ असा पंथराज आहे. उलटसुलट प्राणाच्या गतीत म्हणजे श्वासोश्वासात सोहचा जो अजपाजप आहे, त्या मार्गात सुद्धा मनाचा विलक्षण निर्धार असावा लागतो. परंतु नाममार्गात असे नाही. तेथे नामाचा अखंड उच्चार करणे एवढे अभिप्रेत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामाशिवाय सर्व जीवन व्यर्थ आहे असा आपला निश्चय असून आपण त्याच मार्गाचा पंथाचा अवलंब केला आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदो देहो रामकृष्णिताहू नित्य फोडी जात वित्त गोत कुळशीत मात भज कांतोरीत भावनायुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भोनी घर केले. अभंगाचा भावार्थ आहे जप तप कर्म क्रिया नेम धर्म आदी उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत, त्यांचा अंतिम हेतू साधकाच्या ठिकाणी सर्वागटी राम या शुद्ध भावाचा आविर्भाव होण्यासाठीच आहे. म्हणून उपासना चालू असता हा शुद्ध भाव बुद्धीतून सोडू नकोस, त्या भावाचा विसर पडू देऊ नकोस व त्याच्या सत्यत्वासंबंधी अंतकरणात काही संधी असेल तर त्याचा त्याग करून त्या शुद्ध भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णाचा प्रभूचा टाहू फोडून नित्य धावा कर. त्याची अत्यंत काकुळतेने नित्य प्रार्थना कर. त्यासाठी जात वित्त गोत्र कुळ शील वगैरे विषयी तू चिंता न करता शुद्ध भावाने युक्त होऊन प्रभूचे त्वरित भजन कर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवंत माझ्या ध्यानी मनी सतत असल्यामुळे वैकुंठाने भगवंताने भूलोकी येऊन वस्ती केली. जाणीवनेनी व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हारी उच्चार नामाचा तेथे कलिकाळाचा रीग नाही. तेथील प्रमाण नेन विविधांसी ते जीव जंतोसी केवळी केवी कळी. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले आसे. अभंगाचा भावार्थ आहे हरी उच्चारणी हरिनामाचे सकीर्तन करीत असता साधक ते जाणीवपूर्वक करतो की नेणीवपूर्वक करतो याची चिकित्सा भगवंताच्या ठिकाणी नाही. केवळ नामाचा सतत उच्चार केल्याने भगवत कृपा होऊन साधकाला मोक्ष प्राप्त होतो. नामाचा उच्चार करणाऱ्या साधकाच्या जीवनात कधी काळ शिरकाव करू शकत नाही. अशा या अलौकिक नामाचा महिमा काय आहे, त्याचे प्रमाण काय आहे ही प्रत्यक्ष भेदसुद्धा संपूर्णपणे जाणू शकत नाही. मग इतर सामान्य स्थूल बुद्धीच्या लोकांना नाम महिमा कसा कळेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नारायण नामाचा नित्यपाठ केल्याने माझी दृष्टी उजळली व त्या दृष्टीला सर्व जग हे वैकुंठ स्वरूप आहे असे दिसू लागले. एकतत्वनाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गद जपे आदी. नामापुरते तत्व नाही रे अन्यता वायानिक पंता जाशी जनी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. अभंगाचा भावार्थ आहे हे मना, जर तू भगवन नाम जे एक तत्व आहे ते अंतकरणात दूर धरशील तर हरीला तुझी करुणा येईल. हे नाम रामकृष्ण गोविंद वाचने घ्यावं यास अत्यंत सोपे आहे. सद्गदित अंतकरणाने तू त्या नामाचा जप कर. नामापेक्षा दुसरे श्रेष्ठ तत्व नाही ही अन्यता नाही यात संशय नाही. विनाकारण इतर मंतांनी
मार्गाने जाऊ नकोस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आत्ता माझी विलक्षण स्थिती झाली आहे ती अशी की माझी प्रयत्नपूर्वक जप करण्याची क्रिया आता मौनावली, कारण स्वतः श्रीहरी माझ्या अंतरात जप करतो व मी तो स्वस्थ बसून ऐकतो. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामार्थ घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हारिवीन. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राही. निजवृत्ती हे काडी सर्व माया तोडी, इंद्रियास वडी लपू नको. तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हारी करे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हारी पाठ. अभंगाचा भावार्थ ही अर्धघडीसुद्धा रिकामी न राहता सर्व काळ नामस्मरण करीत राहणे हा सर्व सुखाची गोडी चाकण्याचा मार्ग आहे, असा साही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे. हरिप्राप्तीविन जन्ममरणाच्या येरझारा व्यर्थ असून मांडलेल्या संसाराचा व्याप व त्यासाठी केलेला सर्व व्यवहार म्हणजे जीवाची स्वतःची व्यर्थ फसवणूक होय. नाम मंत्रांच्या जपाने जीवाची असंख्य पूर्वपापे लयाला जातात. म्हणून तू रामकृष्ण नाम जपाच्या संकल्पाला धरून राहा. विषयाच्या मोहात तुझी वृत्ती अडकलेली आहे, तिला कसलीही माया न दाखवता तेथून बाहेर काढ. हे करीत असता तुझी इंद्रिये बिथरतील, त्यांच्या पाशात अडकवण्याचा ते प्रयत्न करतील, परंतु तू मात्र त्यांच्या आहारी जाऊ नकोस. यासाठी तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल, म्हणून तुझा त्यावर भाव असू दे. करुणा, शांती, दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळेच तुझ्या घरी हरी पाहुणा म्हणून येईल, म्हणजे तुझ्या अंतकरणात प्रभू प्रकट होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिपाठा साधकाला संजीवन समाधी देणार आहे. हे ज्ञान मला निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.